सध्या नाशिक लोकसभा उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय। शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे। खासदार गोडसे हे ठाणे आणि मुंबईमध्ये मागील 4 दिवसांपासून छड्डू ठोकून होते। मागील आठवड्यात मुंबईतील शक्ती प्रदर्शनानंतरही खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाहीये। अशातच आता खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक शहरातील शालिमार चौकात असलेल्या हनुमान मंदिरात अभिषेक आणि आरती करत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी इच्छुक उमेदवार असं लिहिलेलं पत्र हे हनुमानाच्या चरणी अर्पण करत खासदार गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। रामचंद्राच्या स्पर्शाने पावन झालेली ही नाशिकची भूमी आहे आणि प्रभू रामचंद्रांचे भक्त हनुमानांची आज या ठिकाणी आरती करून खऱ्या अर्थानं आपण विद्यमान खासदार आहोत आणि गेले 5-10 वर्षापासून हे नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय आणि म्हणून आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी आपण माहिती म्हणून लोकांकडे आपला 5 वर्षाचा कार्याचा अहवाल वितरित करण्यासाठी या ठिकाणी शुभारंभ करतो। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून हेमंत गोडसे यांच्या नावाला प्रचंड विरोध होत आहे, तर दुसरीकडे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन या ठिकाणी छगन भुजबळ हे उमेदवार असतील असे देखील बोलले जाते। उमेदवारी निश्चित होण्याआधीच खासदार गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केल्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात पुढे काय होणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हेमंत गोडसे यांनी आता प्रचारात आघाडी घेतली असून उमेदवारी ही मलाच मिळणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय।